ओम शांती. परमपिता परमात्मा शिवबाबा. माझं नाव अरुण देशमुख. मी एक साधा शेतकरी माणूस, शेती करणारा शेतकरी. आमचे युगल जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून ज्ञानात चालू आहेत आणि मी 10 ते 12 वर्षापासून ज्ञानामध्ये आलेलो आहे. माझ्या जीवनामध्ये मला जो अनुभव आला, ह्या काही कथोकल्पित कथा नाही किंवा काही नाही, जो सत्य आणि जो खरा अनुभव आला तो मी आपल्यासमोर कथन करतो आहे. पूर्वी जन्म झाल्यानंतर आईवडील आपल्या मुलाची जन्मकुंडलिका काढायचे. तसे माझ्या वडिलांनी माझी कुंडलिका काढलेली होती. माझ्या कुंडलीमध्ये पहिल्याने लिहिलं होतं, माझं शिक्षण 21 वर्षापर्यंत होईल, माझं लग्न 23व्या वर्ष होईल, माझ्या जीवनामध्ये अपत्य 27व्या वर्षी 25व्या वर्षी होईल, त्यानंतर माझ्या जीवनात असे दुःख येतील. ते सर्व खरं घडत गेलं. शेवटी लिहिलेलं होतं माझं आयुष्य 60 वर्षापर्यंत आहे. पण आमचे युगल 30 वर्षापासून ज्ञानात होते आणि मी 10-12 वर्षापासून असताना मला बाबांचा अनुभव येत गेला. मला 2012 साली हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक इतका सिरियस होता की एका दिवसात 4 अटॅक आले. त्यावेळेस मी वाचणार नाही अशी परिस्थिती होती. पण बाबांच्या सान्निध्यात असल्याने, बाबांचा वरदानी हात माझ्या डोक्यावर असल्याने ज्यावेळेस मला अटॅक आला, मी शेतात गेलो. शेतात प्रथम 11 वाजता अटॅक आला. त्यानंतर घरी आलो. घरी दुसरा अटॅक आला. 3:30-4ला तिसरा आणि सकाळी 3 वाजता चौथा अटॅक आला. एवढा अटॅक जबरदस्त होता की पूर्ण घामाने भिजलेलं, पूर्ण छाती कळवत होती, असं वाचणार नाही अशी परिस्थिती. पण त्यामध्ये माझी कन्या आरती देशमुख आणि मुलगा मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं खरंही तुम्हाला ताबडतोब जळगावला हलवायला पाहिजे. तर त्यावेळेस मला सकाळी 3:30-4ला इथून जळगावला हलवलं आणि जळगावला 5-5:30ला तिथे डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरही गंभीर झाले. यांना एवढे सिरियसली दिवसातून 4 अटॅक आलेले आहेत, ते कसे वाचतील. तर त्यांनी ताबडतोब मला टेबलावर घेतलं आणि त्यांनी पुढची व्यवस्था करायला सांगितली. ते म्हणाले ऑपरेशन करावं लागेल. पण जाताना इथून अंमळनेरहून जळगावला जाताना आमचे युगल आणि आरतीने पूर्ण शिवबाबांचा धावा केला. शिवबाबांची दृष्टी देत माझं डोकं मांडीवर घेऊन ते जळगावपर्यंत पोचले आणि मी एकदम जळगावपर्यंत तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी टेबलावर घेतलं. तर त्यावेळेस त्यांनी ऑपरेशनचा निर्णय घेतला. बाकीजण आले, आम्ही कुठे माउंट आबू आपलं इथे शिर्डीला नेतो किंवा बॉम्बेला नेतो असं सांगितलं. पण डॉक्टरांनी सांगितलं तशी परिस्थिती नाही आहे, आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करावं लागेल आणि तरच जर तुम्ही नेत असाल तर माझी गॅरंटी नाही, तुम्हाला जे होईल तुमच्या भरोश्यावर आणू शकतात. मग निर्णय घेतला सर्वांनी. तिथे माझं ऑपरेशन केलं. तर त्यांनी सांगितलं एन्जिओग्राफी काढली तर एक माझं 100% ब्लॉकेज, एक 85%, एक 52%, असे 3 ते 4 ब्लॉकेज होते आणि एकदम सिरियसली अटॅक होता. पण आमच्या युगलांनी जे बाबांनी दृष्टी दिली आणि जो बाबांचा दावा केला, त्याच्यातून मला बाबांनी त्याच्यातून सावरलं आणि ते ऑपरेशन यशस्वी झालं आणि मला त्या 2012 साली ह्याच्यातून वाचलं. त्यानंतर मला आमच्या विद्यार्थींनी माझे सर्व कागदपत्र घेऊन माउंट आबूला पाठवलं. तिथे सतीश गुप्ता, डॉक्टर सतीश गुप्तांनी जे कॅट प्रोग्राममध्ये मला 7 दिवसाचं ते जे अनुभव दिलं, खरोखरच त्याचं एक सतीश गुप्ता म्हणजे फरिश्ताच म्हणायला पाहिजे. त्यांनी जो अनुभव कथन केलं आणि जे त्यांनी सांगितलं, आम्हाला प्रॅक्टिस दिली, एक अध्यात्म आणि एक शास्त्र, सायन्स आणि सायलेन्स ह्या दोघांच्या मिलापने जी जीवनशैली विकसित केली, त्या जीवनशैलीतून माणूस हार्ट अटॅकचं किंवा कुठे याचं ऑपरेशन न करतासुद्धा त्याचं म्हणजे चांगला होऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिलं. आणि मी तिथल्या 7 दिवसामध्ये इतका ठणठणीत झालो, इतका चांगला झालो, नाचायला लागलो, सर्व हे करायला लागलो. म्हणजे बाबांची कृपा आणि डॉक्टर गुप्तांनी जी जीवनशैली विकसित केली, त्याद्वारे ती जर माणसाने आत्मसात केली तर माणसाला कधी पुनश्च अटॅक येणार नाही किंवा हे होणार नाही, इतकी ती जीवनशैली. पण मनुष्य आपल्या संसारिक जीवनात किंवा आपल्या घरगुती शेतकरी जीवनात ती जीवनशैली पूर्ण 100% आपण अवगत करू शकत नाहीत.
त्यामुळे मला परत 10 वर्षांनी आणखी अटॅक आला. आमच्या सेंटरच्या विद्यादिदी असतील, आमच्या सेंटरचे सर्व बीके परिवार असतील, सर्वांनी सकाश दिला, सर्वांनी व्हायब्रेशन दिले आणि त्याद्वारे माझं त्याच्यातून सुद्धा परत माझं ऑपरेशन करून तो सुद्धा त्याच्यातून सुद्धा चांगलं आलं. असं मला बाबांचा सदैव पाठीशी हात असल्याने आणि बाबांचं हे असल्याने तर मला खूप जीवनशैली त्या 10 वर्षापासून सुद्धा मी सुद्धा ज्ञानात आलो आणि ज्ञानात पूर्ण मुरली न चुकवता म्हणजे प्रत्येक बाबांचं हे जीवनशैली हे अवगत करत गेलो. तसा बाबांचे अनेक अनुभव येतात जीवनात, पण माणसाचा पूर्ण विश्वास आणि बाबा त्याच्या पाठीशी 100% राहतात. माणसाने ज्ञानामध्ये आल्यानंतर मी अनेकांना सांगितलं, हा अनुभव सांगितला आणि बऱ्याचशा लोकांना सांगतो की बाबा आपल्या पाठीशी असल्यावर आपल्यातून सर्व याच्यातून आपल्याला मुक्त करू शकतात, सर्व इच्छा करू शकतात. फक्त आपला बाबांच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे. तर त्या दृष्टीने मी बऱ्याच लोकांना ज्ञानामध्ये जोडत गेलो, ज्ञानाशी हे करत गेलो आणि माझा तर पूर्ण विश्वास बसला की शिवबाबा दुसरा नकोही, एक शिवबाबा सई. अशा पद्धतीने बाबांनी हे केलं तर माणसाचं जीवन. आज माझं जन्मकुंडलिकेत सांगितलं होतं तुमचं आयुष्य 60 वर्ष आहे, पण आज मी 75-76 वर्षाचा मी आहे. तरी आज मी ठणठणीत चांगल्या पद्धतीने जीवन जगतो आहे आणि जितकं माझ्यातून तन मन धनाने जी सेवा करता येईल बाबांची, ते सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आतासुद्धा आम्ही आमच्या दिदींच्या ह्याच्याने नवीन रिक्रिएट सेंटर होत आहे आणि आता नवीनच बांधकाम सुरू होणार आहे. त्या बांधकामात आम्ही सर्व हड्डी सेवासुद्धा 75-76 वयाचं असतानासुद्धा आम्ही ती सेवा देण्याचा प्रयत्न करतो आणि अनेक दृष्टीने सेवा देऊन बाबांचं हे ज्ञान सर्वदूर हे करू आपण, असं मी हे करतो. एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ओम शांती.